हॅलो सर, आता आपण बघणार आहोत मोबाईल शॉप किंवा इलेक्ट्रॉनिक शॉप या स्टोअरसाठी जे बिलिंग सॉफ्टवेअर आहे आपलं बिझनेस ERPचं, त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं आणि स्टेप बाय स्टेप आपल्या जो बिझनेस आहे मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स कसले ट्रेड, त्या प्रत्येक ट्रेड वाईज सॉफ्टवेअर कसं यूज करायचं, हे आपलं जे सॉफ्टवेअर आहे 100+ ट्रेडसाठी यूजफुल आहे. कस्टमाइज करून तुम्हाला पाहिजे तसं सेटअप करून देतो आम्ही. वापरायला एकदम सोपं आहे. तुम्हाला ह्या नंबरवर कधीही कॉल करून तुम्हाला पाहिजे तर डेमो किंवा ज्या ट्रेडबद्दल माहिती पाहिजे असेल ते कधी आम्हाला विचारू शकता. ओके, मी तुम्हाला आता ऑल ओव्हर पहिलं सॉफ्टवेअर दाखवतो. याच्यामध्ये तुम्ही ऑल टाईप सगळे मास्टर आहेत, जे आयटम मास्टर, बिल कंपनी मास्टर, सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन म्हणजे ऑल टाईप ट्रान्झॅक्शन तुम्हाला भेटतात. सेल, पॉईंट ऑफ सेल पण आहे, म्हणजे फास्ट बिलिंगसाठी POS बिलिंग पण आहे. सेल चलान, नंतर सेल रिटर्न, परचेस रिटर्न, सेल ऑर्डर जनरेट करू शकता, परचेस ऑर्डर, ओके, परचेस रिटर्न, डेबिट क्रेडिट नोट असेल तर ती बनवू शकता. नंतर कोटेशन सिंपल कोटेशन पण सेपरेट बनवू शकता आणि रेग्युलर रनिंग कस्टमरला जर कोटेशन पाहिजे असेल सिंपल कोटेशन बनवू शकता. प्रॉपर टॅक्स वाईज पाहिजे टॅक्स वाईज अशी कोटेशनची पण प्रोव्हिजन दिलेली आहे याच्यामध्ये. ओके, बाकी नंतर पेमेंट, रिसीट, बाकी सगळ्या बँकेच्या एंट्री, कॉन्ट्रा वगैरे सगळे एंट्री याच्यामध्ये दिलेले आहेत. रिपोर्ट्समध्ये ऑल टाईप्स तुम्हाला रिपोर्ट आहे, डेली रिपोर्ट जे लागणार आहे ते, लेजर वगैरे सगळं, लेजर बुक, डे बुक, कॅश अँड बँक, मंथली, क्वार्टरली, कॅश बँक, नंतर सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर, POS रजिस्टर. सेल रजिस्टर असेल तर सेलच्या एंट्री तुम्हाला इथे सगळ्या भेटतील, त्याप्रमाणे तुम्ही रिपोर्ट काढू शकता. सेलची समरी इथून काढू शकता. नंतर POS म्हणजे फास्ट बिलिंगचं POS सिस्टीम यूज करत असेल तर POSची समरी, त्याचे रजिस्टर, बिल बुक, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. नंतर परचेस रिलेटेड सगळ्या रिपोर्ट्स परचेस रजिस्टरमध्ये भेटतील. परचेस समरी, नंतर तुमचं जर इलेक्ट्रॉनिक किंवा मोबाईल कोणतेही ज्याच्यामध्ये सिरियल नंबर मेंटेन करता, बॅटरी शॉप असेल, इलेक्ट्रिक शॉप असेल किंवा मोबाईल शॉप असेल, कॉम्प्युटर शॉप असेल, सगळ्या ट्रेडसाठी कस्टमाइज करून हे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करू शकता. बाकी तुमचं गारमेंट, फुटवेअर, प्लस तुमचं हॉटेल, रेस्टॉरंट, प्लस तुमचं सुपर मार्केट, गारमेंट, सगळ्या ट्रेडसाठी सॉफ्टवेअर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, प्लस तुम्ही स्टॉक रिपोर्टमध्ये ऑल टाईप स्टॉक रिलेटेड रिपोर्ट तुम्हाला भेटून जातील. स्टॉकवरूनच तुम्हाला समजेल की हा रिपोर्ट तुम्हाला काय आउटपुट देणार आहे. ओके, त्याच्यानंतर GST रिपोर्टमध्ये ऑल टाईप सगळे GSTचे रिपोर्ट आहेत. GSTमध्ये R1, R2, 3B सगळे रिपोर्ट काढू शकता आणि तुम्ही डायरेक्ट JSON फाईल किंवा एक्सेलमध्ये पण एक्सपोर्ट करू शकता. टूल्समध्ये सेटिंग्स वगैरे आहेत. ओके, बाकीचे काही कस्टमाइज रिपोर्ट वगैरे असे सगळे ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर इथं तुम्हाला राईट साईडला सगळे शॉर्टकट्स भेटतात जे रेग्युलर लागणार आहेत ते. ओके, चला आता आपण स्टार्ट करूया. तुम्हाला स्टेप बाय स्टेप डेमो दाखवतो. सपोज आपलं एक मोबाईल शॉप आहे, त्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी डेमो दाखवतो. मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक कोणतेही शॉप असेल, सगळ्या ट्रेडसाठी हे सॉफ्टवेअर चालतं आणि एकदम इझी आणि युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे. ओके, सगळ्या ऑपरेटिंग सिस्टमला चालतं आणि कोणत्याही कॉम्प्युटरवर कोणताही युजर तुम्ही यूज करू शकता. ओके, आता इथे आयटम क्रिएट करण्यासाठी त्या आयटम्सला क्लिक करायचं की ही विंडो येते. ऑलरेडी मी 4-5 मोबाईल्स किंवा हँडसेट प्रोडक्टचे नाव आहे ते ॲड केलेले आहेत. नवीन ॲड करण्यासाठी इथे नवीन बटनला क्लिक करायचं. ओके, वापरायला एकदम इझी आहे सॉफ्टवेअर सर. तुम्ही तुमचा स्टाफ इझिली हे सॉफ्टवेअर वापरू शकतो. त्याला मोठं काही नॉलेज नाही, तो पण याच्यामध्ये बिलिंग ऑपरेटिंग करू शकतो आणि एकदम इझी आहे. एक्सेलमधनं पण तुम्ही प्रोडक्ट ॲड करू शकता आणि सगळ्या ट्रेड, कोणताही बिझनेस असो, कोणताही ट्रेड असो, सगळ्या बिझनेससाठी आपण एक सॉफ्टवेअर तुम्ही कस्टमाइज करून यूज करू शकता. याच्यामध्ये कंप्लीट तुम्ही बारकोड वाईज बिलिंग, बारकोड प्रिंट करू शकता, बारकोड जनरेट करू शकता, बारकोड प्रिंट करू शकता, बारकोडवरनं बिलिंग करू शकता. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत A to Z. ओके, आता याच्यामध्ये आपण एक प्रोडक्टचं नाव ॲड करूया. जे का असेल तर ब्रँड नेम टाकायचं पहिलं. ओके, त्याच्यानंतर त्याचं कॉन्फिगरेशन काय असेल ते आणि कलर पण टाकायचं. ओके, शॉर्ट नेम ऑप्शनल आहे. इथे GST वगैरे असेल, किती असेल, 18% असेल 18%. जर GST तुम्ही नसेल तुमच्या बिझनेससाठी किंवा GST सध्या काढलेलं नसेल, टॅक्स फ्री ठेवायचं. आता मी आहे त्याला 18% GST सेट करत आहे. ओके, GST इथे 18% सेट केला. नंतर इथे कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे, नवीन कंपनी असेल तर इथे तुम्ही F3 बटन भरून नवीन ॲड करू शकता. ओके, आता सगळे ॲड केलेले इथे आहे बघा, LG, ओप्पो, विवो सगळे आहेत. जर एखादी तुम्हाला नवीनच ॲड करायची आहे, तर सपोज मला नोकिया करायचे आहे, ते ॲड करून
एंटर बटन दाबायचं की तो ह्याच्यामध्ये तुमच्या लिस्टमध्ये ॲड झालेला असेल प्रोडक्ट. F3 मारून नवीन ॲड करायचं. ओके, आता हा आहे आपला सॅमसंग, म्हणून आपण सॅमसंग सिलेक्ट केलं. इथे पण तुम्ही ग्रुप घेऊ शकता, बॅटरी आहे, इयरफोन आहे काय, इथे पण सेम नवीन तुम्ही ॲड करण्यासाठी F3 बटन मारून ॲड करू शकता. आता मी आहे तोच घेतो, नंतर इथे पीसेसच राहील, तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ओके, नंतर एंटर HSN कोड, जर तुम्हाला जर GST असेल तर इथे HSN कोड तुम्ही टाकू शकता, का असेल तो बिलाप्रमाणे टाकायचा. ओके, नंतर तुम्हाला IMI नंबर, सिरियल नंबर जर त्याचा मेंटेन करायचा असेल तर हा जो ऑप्शन आहे डिस आयटम रिक्वायर्ड सिरियल नंबर, IMI नंबर, याला क्लिक करायची वन टाईममध्ये. ओके, त्यानंतर परचेस रेट वगैरे का असेल तर तुम्ही टाकू शकता इथे. ओके, मी आता एक परचेस रेट टाकतो. सेल प्राईस किती रुपयाने आपण सेल करणार आहोत. ओके, MRP का असेल ते टाकायचे. MRP वेगळी असते, सेल प्राईस वेगळी असते. ओके, बेसिक म्हणजे बेसिक जी परचेस विदाउट GST टाकू शकता. मिनिमम सेल प्राईस वगैरे का असेल त्याप्रमाणे, मिनिमम मॅक्झिमम स्टॉक, रिऑर्डर स्टॉक, डिस्काउंट वगैरे फिक्स असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. नंतर इथे बारकोड, ज्या प्रोडक्टला जर बारकोड असेल, आता हा जो मोबाईल आहे माझ्यासोबत सॅमसंग M35, ओके, त्याला कंपनीचा बॉक्सवर बारकोड आहे, तोच मला आता यूज करायचा बारकोडचा बारकोड. म्हणून मी काय करणार, इथे बारकोड, याच्यामध्ये गफलत करू नका. बारकोड आणि IMI नंबर वेगवेगळे असतात. बारकोड हा खाली 89 वगैरे वेगळा असते आणि IMI नंबर, सिरियल नंबर हा वेगळा असतो. मी आता पहिला इथे बारकोड स्कॅन करतो. हा माझा 89 सिरीजचा बारकोड झाला. ओके सर, एंटर मारत यायचा. जर आता आपण एक्सरसाइज वगैरे असतील आणि त्याला आपल्याला स्टिकर लावायचे असेल तर इथे बारकोड स्कॅन करायची गरज नाही, तो बारकोड स्वतः सॉफ्टवेअर स्कॅन करतो. मात्र हा हँडसेट आहे मोबाईल, याला कंपनीचा बारकोड आहे, तो मी इथे स्कॅन केला. ओके, एंटर मारत यायचं. ओके, सपोज आता ह्या मॉडेलचे रेड कलरची किती आहेत क्वांटिटी, सपोज माझ्याकडे जर इथे ओपनिंगमध्ये टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज तुम्ही एंटर सेव्ह करू शकता. ओके, हे प्रोडक्ट सेव्ह झाला. आता याच्यानंतर इथून जेवढे तुमचे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता, जेवढे प्रोडक्टचे मास्टर आहेत ते. आता इथे आपण काय स्टॉक ॲड केलेला नाही, कारण आपल्याला सिरियल नंबर वाईज प्रॉपर ॲड करायचं आहे. ओके, हे मी आता विंडो क्लोज करतो. त्यानंतर आपण जाणार ट्रान्झॅक्शनमध्ये, परचेसमध्ये जाणार. ओके, परचेसमध्ये आलो. आता जो जुना स्टॉक आहे आपला तो आपण कॅशमध्ये ॲड करून घेणार याच्यामध्ये. ओके, इथे बिल नंबर काय ऑटोमॅटिक असेल तो आपण टाकायचा. तर आपला जुना जो ओपनिंग स्टॉक आहे तो आपण इथे पहिला भरून घ्यायचा. आता मी इथे आलो, आता जो भरला तोच मला स्टॉक भरायचा. मी त्याचा बारकोड पहिला स्कॅन करणार. बारकोड स्कॅन केलं, इथे क्वांटिटी विचारतो का सॉफ्टवेअर. क्वांटिटी आल्यावर इथे तुम्हाला सपोज माझ्याकडे 4 हँडसेट आहे. ओके, त्याच्यानंतर इथे क्वांटिटी टाकलं, इथे तुम्हाला सिरियल नंबर विचारतं. तर इथे तुम्ही तुमचे जे सिरियल नंबर आहेत ते इथे तुम्ही स्कॅन करायचे. सपोज हा एक सिरियल नंबर माझ्याकडे आहे. ओके, आता डुप्लिकेट तुमचा नाही घेणार. ओके, तुम्ही जर चुकून जर डुप्लिकेट स्कॅन करत असाल तर इथे तुमचा सिरियल नंबर डुप्लिकेट सॉफ्टवेअर अलाउ नाही करणार. ओके, एक मिनिट. ओके, आता बाकीचे पण बॉक्स आपण आता घेतलेले आहेत, त्या बॉक्सप्रमाणे आता मी तुम्हाला स्कॅन करून दाखवतो. ओके, 2 झाले, 3 झाले, हा आपला 4था होईल. जेवढे बारकोड असेल त्याप्रमाणे आपण स्कॅन करत जायचे. हे आता आपण इथे सिरियल नंबर स्कॅन करू. 4 झाले की तुमची काय खरेदी प्राईस असेल ती इथे खरेदी प्राईस स्कॅन करायचे. ओके, खरेदी प्राईस असेल ती आपण इथे टाकायचे. ओके, काय असेल नवीन बिलाप्रमाणे, नवीन असेल ते नवीन टाकायचे. ओके, ते इथे आपण जुने आहे ते जुनेच ठेवतो, किंवा चेंज करायचे असेल तर चेंज पण करू शकता. ओके, एंटर करत यायचं. डिस्काउंट वगैरे काय भेटलं असेल तर इथे पर्सेंटमध्ये टाकू शकता. आपल्याला आपल्या सप्लायरकडून टाकायचं असेल तर ऑप्शनल आहे. ॲक्च्युली आपण आता जुना स्टॉक भरतो त्यामुळे इथे काही डिस्काउंट वगैरे येणार नाही. एंटर मारत या. ओके, त्याच्यानंतर एंटर मारला तर पुन्हा लिस्ट येते. असं तुम्ही मॅन्युअली पण भरू शकता जर बारकोड वाईज भरायचं नसेल. जो हे
प्रोडक्ट घ्यायचं टाकायचं, त्याचे किती क्वांटिटी टाकायचं. मग इथे सिरियल नंबर विचारणार तुम्हाला, सिरियल नंबर टाकायचा. मॅन्युअली पण टाईप करू शकता किंवा स्कॅनरने पण स्कॅन करू शकता. ओके, परचेस वगैरे माहीत असेल तर टाकू शकता, ऑप्शनल आहे. ब्लँक ठेवलात तर ब्लँक पण हे करून ठेवू शकता. फक्त त्याचं काय तुम्हाला प्रॉपर व्हॅल्युएशन वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला परचेस प्राईस टाकणं गरजेचं आहे. ओके, अशा प्रकारे हे दोन आपण प्रोडक्ट ॲड केलेले असेल. जर एखादा म्हणजे काही चेंजेस करायचे तर इथे क्लिक करून तुम्ही त्याची क्वांटिटी वगैरे कमी जास्त करू शकता. आता इथे 4 करायचे असेल 4 करू शकता. इथे ऑलरेडी 2 सिरियल नंबर टाकले आहे बघा, अजून मग बाकीचे 2 आपल्याला टाकावे लागणार. मी आता टेम्पररी डमी दाखवतो त्यामुळे टेम्पररी टाकतो सिरियल नंबर. ओके, त्यानंतर ॲड करून झाले की इथे सिम्पल सेव्ह बटनला क्लिक करायचं सर. सेव्ह बटनला क्लिक केलात की आपली परचेस एंट्री स्टॉक ॲडची ॲड झाली. ओके, मागे येण्यासाठी एकदा क्लोज बटन क्लिक करायचं. ओके, स्टॉक स्टेटस बघण्यासाठी इथून पण तुम्ही जाऊ शकता स्टॉक रिपोर्टला. इथून पण एंटर केलं तर इथे तुम्हाला प्रत्येक ब्रँडचं सगळं प्रॉपर रिपोर्ट भेटून जातं. टोटल इथे पण दिसतं, क्लोजिंग स्टॉक इथे व्हॅल्यू पण दिसते तुम्हाला. ओके सर, एकदम इझी आहे सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर नवीन जर बिल आलं परचेसचं तर इथून तुम्ही परचेसमधूनच ॲड करायचं. न्यू बटनला एंटर मारायचा. इथे तुम्हाला जेवढी मारलेली बिल आहे ते इथे डेट टू अँड फ्रॉममध्ये टाकून सगळी बिलं इथे दिसतात. इथे ओपन करून तुम्ही डबल क्लिक करून ओपन पण करू शकता. ओके, आता आपल्याला नवीन बनवायचं म्हणजे पण नवीन बिलला क्लिक करणार. ओके, इथे क्रेडिटलाच ठेवणार, एंटर मारणार. इथे कोण सप्लायर आहे तो बनवा. इथे सपोज नवीन सप्लायर असेल तर इथे तुम्ही एकतर हे प्लस बटन आहे ह्याला क्लिक करून पण तुम्ही नवीन सप्लायर ॲड करू शकता, किंवा शॉर्टकट बटन आहे इथे येऊन F3 बटन तुम्ही मारून नवीन ॲड करू शकता. ओके, आता मी एक ॲड करतो. ओके, पार्टी ॲड केली. इथे त्याचे सगळे डिटेल्स भरायचे. जुना काय बॅलन्स असेल मागचं द्यायचं, तिथे ओपनिंगमध्ये क्रेडिटमध्ये टाकायचं. तुम्हाला GST नंबर असेल तर इथे टाकायचा आहे त्या पार्टीचा. ओके, ॲड्रेस वगैरे का असेल तर इथे टाकायचा आहे, आणि त्याचा सिटी वगैरे तुम्हाला जेवढी रिक्वायरमेंट असतील इन्फॉर्मेशन तेवढी भरायची आहे, आणि त्याचा मोबाईल नंबर असेल तर इथे एखादा टाकायचा आहे. आणि GST नंबर, नाव आणि GST नंबर आणि मोबाईल नंबर एवढे तरी ऑप्शनल तुम्ही कंपल्सरी टाका, जर तो GST नंबर रजिस्टर सप्लायर असेल तर. ओके, आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करा. सेव्ह बटनला क्लिक इथे बघा या लिस्टमध्ये पार्टी आपली सप्लायर आपला ॲड झालेला आहे. म्हणजे सप्लायर म्हणजे ज्याच्याकडून आपण क्रेडिटमध्ये विकत घेतो, जो आपल्याला सप्लाय करतो तो. ओके, एंटर करत येणार. इथे मात्र त्या तुमच्या वेंडरचा बिल नंबर येणार आहे, जे बिलावर जो नंबर आहे तो इथे बिल नंबर टाकायचा आहे. ओके, एंटर मारत द्या. इथे डेट पण बिल डेट टाकायची, ज्या पार्टीचं जे बिलावर आजच्या तारखेचं बिल असेल तर आजची तारीख येणार आहे इथे. ओके, बाकी सगळे डिटेल्स सेम येणार आहे. इथे बिल नंबर आपल्या त्या पार्टीच्या बिलावरचा टाकायचा. एंटर मारत द्यायचा. इथे आपला प्रोडक्ट सिलेक्शन चालू. इथे एंटर मारलात की लिस्ट इथे बघा, जो तुम्ही मॉडेल आपण मागवला आहे तो इथे सिलेक्ट करायचा. इथे क्वांटिटी वगैरे ॲड करायची. ओके, आणि जर तुमची जर एखादा आपण प्रोडक्ट नवीन असेल तर इथल्या इथेच तुम्ही F3 बटन इथे दिलेलं आहे बघा, F1 एडिट आणि F3 फॉर न्यू. F3 बटन दाबून तुम्ही इथल्या इथेच प्रोडक्ट ॲड करू शकता. ओके, मी आता एक चार्जर ॲड केला. ओके, GST वगैरे असेल तर आपण इथे टाकू, सिलेक्ट करायचा, नाहीतर टॅक्स फ्री ठेवायचं. इथे आहे तुमचं सॅमसंग ब्रँड. ओके, इथे बॅटरी. ओके, पीसेस. आता सपोज ह्या माझ्या चार्जरला काय ते सिरियल नंबर IMI नंबर काय येत नाही, मग इथे टिक करायची काय गरज नाही. ओके, बस एवढं डिटेल्स आपण इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं. ओके, तर सॅमसंग चार्जर प्रोडक्ट आपला ॲड झाला. मग इथे डायरेक्ट क्वांटिटीप्रमाणे तो आपला स्टॉक मेंटेन होणार. ओके, तुम्हाला इथे सिरियल नंबर विचारणार नाही. ज्या मॉडेलला सिरियल नंबर असतो कंपनीचा किंवा सिरियल नंबर आपल्याला मेंटेन करायचा आहे त्याच प्रोडक्टला आपल्याला तिथे सिरियल नंबर येस करायचा. तर हे प्रोडक्ट आहे. इथे आता मी सपोज 4 क्वांटिटी टाकल्या. ओके, तर इथे सिरियल नंबर तुम्हाला विचारणार बघा सॉफ्टवेअर 4 वेळा. 4 मॉडेलचे 4 सिरियल नंबर तुम्हाला टाकवावे लागणार. ओके, तरच तुमचं ते कंटिन्यू होणार. ओके, इथे काय रेट असेल तर तुम्ही टाकायचं आहे, खरेदी रेट. ओके, एंटर मारायचं. त्याप्रमाणे ऑटोमॅटिक तुमचं कॅल्क्युलेशन होणार. एक्स्ट्रा कसले चार्जेस वगैरे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. GST म्हणा, सॉरी डिस्काउंट वगैरे का असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. बिलावर काय तुम्हाला डिस्काउंट भेटलं असेल तर. ओके, 100 रुपये डिस्काउंट वगैरे भेटलं असेल इथे तुम्ही टाकू शकता. ओके सर, त्याच्यानंतर मी आता जस्ट डमी टाकलं होतं. डिस्काउंट वगैरे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. अमाऊंट सपोज का असेल ते. ओके, ह्याप्रमाणे ह्या डेटवर एवढी डिस्काउंट झाली, एवढे लेस झाले. ओके,
त्याच्यानंतर तुम्हाला हे बिल आपण इथे सेव्ह बटनला क्लिक करून सिंपल सेव्ह करू शकता. बस हे सेव्ह केले की आपला पुन्हा स्टॉक जाऊन बघितला तर स्टॉकमध्ये आपला स्टॉक ॲड झालेला असणार. हे बघा जेवढे प्रोडक्ट होते याप्रमाणे तुमचा स्टॉक ॲड झालेला आहे. ओके, इथे सर्च बटनला क्लिक करून तुम्ही कोणत्याही बेसिसवर आयटम नंबरवर ग्रुपवर टॅक्स कशा बेसवर तुम्ही आपला हे सर्च करू शकता प्रोडक्ट. ओके, हे झालं परचेस आणि स्टॉक ॲड करणं. त्यानंतर आपण सेल बघूया. सेल जासाठी इथे जे बघा राईट साईडला तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, सेल बिलला क्लिक करायची. जुनी मारलेली सगळी बिलं इथेच दिसतात तुम्हाला, किंवा जे डेट टाकाल टू अँड फ्रॉममध्ये त्या डेटचा ओके केलात की त्या डेटची बिलं येणार. इथे डबल क्लिक करून तुम्ही ओपन पण करू शकता, पुन्हा मॉडिफाय प्रिंट वगैरे करू शकता. डायरेक्ट बिलं तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअपला पण ह्या सॉफ्टवेअरमधून पाठवू शकता. सिंगल क्लिकमध्ये PDF फाईल सॉफ्टवेअरला सेंड होते. त्यानंतर न्यू बिलला क्लिक करायची. ओके, आता आपण सेल बनवतो आहे. आता सपोज कॅशमध्ये सपोज असेल तर कॅशमध्येच घ्यायचं आहे, म्हणजे रेग्युलर जर आणि उधारीचं असेल तर फक्त क्रेडिट ठेवायचं आहे, किंवा पार्सल पण. आता नॉर्मली कॅशच ठेवतो. एंटर. इथे कस्टमर नवीन नाव असेल तर इथे सेम तुम्ही इथे प्लस बटनने क्लिक करून कस्टमर तुमचा ॲड करू शकता. आता मी एक कस्टमर ॲड करतो. ओके, त्याचं डिटेल्स सगळे भरायचे, नाव, गाव, ॲड्रेस तुम्हाला पाहिजे तेवढा डिटेल्स ॲड करायचे. इथे एक त्याचा मोबाईल नंबर टाकायचा. ओके, आणि इथे जर GST नंबर वगैरे असेल तर पार्टीचा कस्टमरचा इथे टाकायचा आणि सेव्ह बटनला क्लिक करा. व्हेरीफाय केलं तर व्हेरीफाय पण करू शकता. सेव्ह बटनला क्लिक केला की बघा आपला कस्टमर इथे ॲड झाला. एंटर मारायचं. एंटर कर्सर आपल्या इथे आला बघा आयटमवर. इथे एंटर मारलात की आपली लिस्ट पण येते. इथे प्रत्येक पर्टिक्युलर मॉडेल पण दिसतात, कोणती कंपनी आहे, HSN कोड, प्राइस किती असेल, GST किती आणि तिचा स्टॉक किती आहे, सगळं तुम्हाला रिअल टाईम दिसतं. सपोज तुमचा बारकोड असेल किंवा IMN नंबर असेल तर इथे तुम्ही डायरेक्ट तो स्कॅन करायचा आहे. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर तोच प्रोडक्ट इथे लोड करतो. ओके, फास्ट बिलिंग ऑन केलं तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायची पण गरज नाही. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर इथे F3 म्हणून सिरियल नंबर पण येतात तुम्हाला. जो सिरियल नंबर तुम्हाला आउट करायचा इथे दिलेला आहे बघा खाली, F3 बा सिरियल नंबर. जो सिरियल नंबर तुम्ही आउट करता तो इथे सिरियल नंबर घ्यायचा की ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर तो सिरियल नंबर आपल्या स्टॉकमधून लेस करणार आहे. ओके, आता याची एवढी अमाऊंट झालेली आहे. एक्स्ट्रा काय जरा त्याला डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर इथून तुम्ही डिस्काउंट देऊ शकता. वापरायला खूपच सॉफ्टवेअर सोपं आहे सर. इथे टाकला तर हे पर्सेंटमध्ये काउंट होणार. 2 टाकला तर 2% प्रमाणे 188 झाले, आणि डायरेक्ट अमाऊंटमध्ये टाकलात तर अमाऊंट लेस करणार. तसे आता हे एवढं 9,251 रुपये बिल झालं. ओके, इथे आता सपोज इथे तुम्हाला मल्टी मोड पेमेंटने ॲक्सेप्ट करायचं आहे तर इथे तुम्ही प्लस बटनला क्लिक करायचं की इथे तुम्हाला कार्ड, UPI वगैरे सगळे ऑप्शन येतात. बाकीचे ऑप्शन ॲड पण करून भेटतील. ओके, इथे तुम्ही प्लस कीने तुमचं GPay वगैरे सगळं ॲड करू शकता किंवा UPI पेमेंट पण टाकू शकता. ओके, हे मी आता अकाउंट सेव्ह करतो. इथे बघा आता UPI आलं. UPI मध्ये असेल कॅश असेल कॅश. इथे आता तुमचे वेगळे UPI GPay वेगवेगळे टाकू शकता. त्याप्रमाणे आता सपोज जे अमाऊंटला अकाउंटला तुम्ही पेमेंट रिसीव्ह करता इथे टाकू शकता. त्याप्रमाणे दिवसाचा तुम्हाला रिपोर्ट पण भेटून जातो सर. बस सेव्ह बटनला क्लिक करा की तुमचं बिल सेव्ह होऊन जातं. सेव्ह झाल्यावर लगेच तुम्हाला प्रिंटला विचारतं. प्रिंट काढायची असेल प्रिंट काढू शकता. डायरेक्ट व्हॉट्सअप सेंड करायची असेल व्हॉट्सअपला पण सेंड करू शकता. ओके, तुम्हाला हाफ पेज फुल पेजच्या फॉर्मॅटमध्ये बिल फॉर्मॅट पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्यवस्थित तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे बिल फॉर्मॅट पण बनवून भेटेल. वरती लोगो QR कोड लावायचं असं लावू शकता. इथे सगळे व्यवस्थित असं बिल येतं बघा. मॉडेल नंबर काय होता, सिरियल नंबर काय, क्वांटिटी, रेट सगळं, GST पाहिजे, नॉन GST पाहिजे, हवं त्या ट्रेडनुसार तुम्हाला बिल फॉर्मॅट भेटून जातो. फुल पेज पाहिजे तर एकदम टाकाटक फुल पेज पण आपल्याकडे बिल फॉर्मॅट आहे. मोठी रिक्वायरमेंट असेल तर बघा जेवढे तुमचे बिल व्हायचं जेवढे जास्त प्रोडक्ट असेल सगळे तुमचे A4 वाईज तुमचं परफेक्ट बिल फॉर्मॅट आपल्याकडे भेटून जातो सर. हा पण बिल तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करू शकता. ओके, असं आपलं सॉफ्टवेअर आहे. खूप इझी सॉफ्टवेअर आहे सर तुमच्या ट्रेडसाठी. तुमचं इलेक्ट्रॉनिक शॉप असेल, हार्डवेअर असेल, मोबाईल शॉप असेल, कॉम्प्युटर शॉप असेल, कोणत्या ट्रेडमध्ये तुम्ही कंप्लीट बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, GST असेल तर GST, बारकोड वाईज बिलिंग, तुमचं रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल, आउटस्टँडिंग करायचं असेल, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला
फिलफुल भेटेल. वापरायला एकदमच सोपं आहे सर. तुम्हाला जे ज्या ट्रेडनुसार किंवा तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे असेल टॉपिकनुसार आपल्याकडे व्हिडिओ पण तुम्हाला बनवून भेटतील. त्यापर्यंत बाकीचं ए टू झेड तुम्हाला ट्रेडिंग पण भेटून जाईल. ओके, बाकी ए टू झेड सगळे स्टॉक व्हॅल्युएशन सगळे रिपोर्टिंग पार्ट आहे. मेन तुम्हाला आता डेमो दाखवण्यासाठी मी बेसिक तुम्हाला दाखवलेलं आहे. बाकीचे तुमच्या याच्याप्रमाणे सगळे ए टू झेड तुम्हाला ट्रेनिंग भेटून जाईल. ओके सर, थँक्यू. त्याप्रमाणे तुम्हाला कोणत्याही ट्रेडचा किंवा बिझनेसचा सॉफ्टवेअरचा डेमो पाहिजे असेल तर कधीही आम्हाला कॉल करा. ए टू झेड सगळ्या ट्रेडनुसार तुम्हाला डेमो दाखवला जाईल आणि सगळ्यात सोपं आणि इझी सॉफ्टवेअर बनवलं आहे, युजर फ्रेंडली. काही असेल तर आम्हाला नक्की कॉल करा. सॉफ्टवेअर हार्डवेअर सगळ्या गोष्टी आमच्याकडून मिळून जातील तुम्हाला. ओके सर, थँक्यू.